मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,619 वरती। 24,619 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजचं पण मार्केट जर बघितलं आपण तर जवळजवळ ते साईडवेजच होतं। आपण त्याला रेंज बाउंडच म्हणू शकतो। आता तुम्ही म्हणणार रेंज बाउंड का म्हणायचं आहे, तर मार्केट त्याच रेंजमध्ये फिरताना आपल्याला दिसलेलं होतं। म्हणजे जो ट्रेंडिंग मूव्ह असतो मार्केटमध्ये तो आपल्याला या ठिकाणी दिसत नव्हता। ठीक आहे, ट्रेंडिंग मूव्ह म्हणजे कसं असतं, मार्केट एका ट्रेंडला पकडून चालतं। मी म्हणतोय की मार्केट अप ट्रेंडमध्ये जात आहे, म्हणजेच ते हायर रोजचं फॉर्मेशन तयार करत जात आहे, किंवा मार्केट खाली येत आहे म्हणजे लोअर रोजचं फॉर्मेशन तयार करत जात आहे। हे जे मूव्ह असतात ना, यांना आपण म्हणत असतो ट्रेंडिंग मूव्ह। तो ट्रेंडिंग मूव्ह आजच्या दिवशी मार्केटमध्ये येत नव्हता। थोडं आपल्याला वरती जाताना दिसायचं बघा मार्केट। ठीक आहे, त्यानंतर पुन्हा खाली यायचं, निगेटिव्ह प्रायजेक्शन बनायची, अशा पद्धतीचा मूव्ह होता मार्केटमध्ये आजच्या दिवशी। ठीक आहे, ट्रेंडिंग मूव्ह म्हणजे कसं आहे, एकदा मार्केटने ट्रेंड पकडला तो अप ट्रेंड की मार्केट वरती जाऊन बंद होत असतं, किंवा वरतून खाली येतं आहे, खाली येऊन ते क्लोज देत आहे, अशा पद्धतीची प्रायजेक्शन। पण तसं आपल्याला दिसलं नाही। आता इथे पण बघा, हा जो निफ्टीचा चार्ट आपण बघतोय तो डेली टाईम फ्रेमचा, म्हणजे इथे पण बघा तुम्हाला एक छोटीशी कॅन्डल दिसणार बघा इथे, डोजी टाईपच कॅन्डल इथे दिसेल तुम्हाला। म्हणजे मार्केट ओपन पण झालं तिथेच आणि जवळजवळ क्लोज पण तिथेच दिलेलं आहे मार्केटने। हे कॅन्डलचा हाय जर बघितला आपण किती तो बघून घेऊया, मग तुम्हाला सांगतो मी 24,857चा आहे। आणि त्यानंतर ह्या दोन कॅन्डल बघा, ह्या दिवसाची एक कॅन्डल आणि ह्या दिवसाची एक कॅन्डल। जर याच ठिकाणी सेलिंग प्रेशर यायचं असतं मार्केटमध्ये तर ताबडतोब मोठमोठ्या कॅन्डल बनल्या असत्या, अशा आणि मार्केट खाली येऊन गेलेलं असतं। पण इथे ह्या दोन कॅन्डलचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे। ह्या ठिकाणी काय दिसतंय, सेलिंग प्रेशर कमी दिसतंय आपल्याला, सेलिंग प्रेशर जास्त दिसत नाही। मार्केट तिथे एक प्रकारे पॉज घेताना दिसतंय, इथे आपल्याला पॉज घेताना दिसतंय। खाली यायचं असतं तर ताबडतोब ते आलेलं असतं। आणि ही जी लेवल आहे ही आता महत्त्वाची आहे आपल्यासाठी, 24,500 ही मार्केटमध्ये एक सपोर्टचं काम करणार। मार्केट याच्यावरतीच थांबायला पाहिजे। ही छान प्रायजेक्शन या ठिकाणी बनते, मार्केट वरती जात आहे, थोडंसं पुलबॅक, त्यानंतर मार्केट पुन्हा रेजिस्टन्सला ब्रेक करतं आहे, पुन्हा इथे रिटेस्ट करण्यासाठी येऊ शकतं। आपण म्हटलं पण होतं की एखाद्या वेळेला इथे मार्केट रिटेस्ट करू शकतं, पुन्हा वरती जाऊ शकतं, अशा पद्धतीची प्रायजेक्शन। दोन कॅन्डल छोट्या त्याच आपल्याला सांगते की मार्केटमध्ये इथे सेलिंगचं प्रेशर नाही आहे। आता इथे एखाद्या वेळेला असं पण होऊ शकतं एक दोन ट्रेडिंग सेशनमध्ये की एक छान बाईंग आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकते, एक पॉज आणि त्यानंतर मार्केट वरती जाताना आपल्याला दिसू शकतं। फक्त ते मार्केट 24,500च्या खाली स्लिप व्हायला नको। ती लेवल जर मार्केट ब्रेक करत असेल 24,500ची, तर तो मग मार्केटमध्ये थोडा विकनेस असू शकतो। मग आपण नंतर बघणारच आहे की हे फॉर्मेशन इथे ब्रेक होतंय का, मार्केट जे वरती जात आहे। आत्तानुसार तर वाटत नाही की मार्केट खाली येईल म्हणून। ठीक आहे, मार्केट वरतीच जाणार, हे आपल्याला इथे चार्टवरून दिसतंय। हे बघा, आणि मी शेवटी तुम्हाला सांगत असतो की मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं, आपलं ॲनालिसिस चुकू शकतं, आपण चुकू शकतो मार्केटमध्ये, अचानक मार्केटमध्ये सेलिंग पण येऊ शकते, सांगता येत नाही त्याचं। पण जे चार्टवरती स्ट्रक्चर बनलेले असतात ना, त्याला बघून हेच सांगता येईल की मार्केट आता वरतीच चाललेलं आहे, मार्केटचा ट्रेंड इथे पूर्णपणे चेंज झालेला आहे। आजच्या दिवशी मार्केटला सपोर्ट नव्हता खरं म्हणजे। ठीक आहे, रिलायन्सचा पण सपोर्ट नव्हता, पाहिजे तसा सपोर्ट रिलायन्सचा पण नव्हता। HDFC बँकवरती होते फक्त, HDFC बँक। मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की HDFC बँकेमध्ये जर बाईंग येत असेल तर निफ्टी बँक तुम्हाला वरतीच दिसणार आहे। पण निफ्टीसाठी काय होत असतं, HDFC बँकवरती, रिलायन्स खाली, असं होत असतं, एकदम अपोजिट होऊन जातात एक दुसऱ्यांच्या। तसं व्हायला नको। HDFC बँकेत पण बाईंग येते, रिलायन्समध्ये पण बाईंग येते, त्याला जोड पुन्हा ICICI बँकेची, ICICI बँक, यांच्यामध्ये बाईंग यायला लागली तर मग कुठे निफ्टी 50 इंडेक्स जो वरती जाणार, कारण की निफ्टी 50मध्ये 50 स्टॉक आहे, एक वरती घेऊन जाणार, एक खाली घेऊन येणार, पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन ते कॅल्क्युलेट होऊन एक इंडेक्स चालणार आहे आपला। पण निफ्टी बँकमध्ये तसं नसतं, 12 स्टॉक आहे फक्त, आणि त्या 12 स्टॉकमध्ये जर HDFC बँकेचं वेटेजच 33% आहे, तर त्या निफ्टी बँकला हलवणारा एकच स्टॉक असतो हा HDFC बँक। आणि त्याला 7 एखाद्या स्टॉकची जर मिळाली, ICICI बँक म्हणा, ॲक्सिस बँक म्हणा, तर तो इंडेक्स वरतीच जात असतो। पण इथे निफ्टी 50च्या बाबतीत नाही होऊ शकत ना तसं, 50 स्टॉक आहे इथे, हे पण बघावं लागेल आपल्याला। पॉईंटचं जे कंट्रीब्युशन असतं एखाद्या स्टॉकचं ते पण आपल्याला बघावंच लागणार इथे। ही स्ट्रक्चर पण अजून छानच आहे, आपण इथे पॉज म्हणायला पाहिजे, मार्केटने इथे पॉज घेतलेला आहे, ते मोमेंटमला कंटिन्यू पण करू शकते इथे, करू शकतं। आजच्या दिवशी पण बाकीचे जर सेक्टर बघितले एवढे खास बाईंग नव्हती, मेटलमध्ये थोडीफार बाईंग होती, त्यानंतर FMCG मध्ये विकनेस होता जास्त प्रमाणामध्ये। ठीक आहे,
हेच एक सेक्टर होतं की आजच्या दिवशी खूप खाली होतं. टाटा कन्झ्युमर, त्यानंतर नेस्ले, ब्रिटानिया हे जे स्टॉक होते ना खालच्या स्तरावरती होते, यांच्यामध्ये काय बाईंग नव्हती. IT मध्ये पण थोडासा विकनेस दिसत होता काही स्टॉकमध्ये, एवढं जास्त नाही पण थोडं वीक होतं. त्यानंतर PSU बँकिंग पण बघा आजच्या दिवशी PSU बँक त्या पण आपल्याला आजच्या दिवशी खालीच दिसलेल्या होत्या. म्हणजे बाकीचे पण जे सेक्टर होते त्याच्यामध्ये एवढी खास बाईंग नव्हती. मिड कॅप ITचे स्टॉक होते, त्यामध्ये KPI टेक होता, KPIT टेक होता बघा, त्याच्यामध्ये थोडाफार प्रमाणात बाईंग होती. त्यानंतर ब्रोकिंगचे स्टॉक आहे काही दिवसांपासून छान चालत आहे. BSE लिमिटेड, त्यानंतर एंजल ब्रोकिंग यांच्यामध्ये छान बाईंग आपल्याला येताना दिसते. एंजल ब्रोकिंग पण बघा तुम्हाला दिसेल की 2-3 दिवसांमध्येच किती छान बाईंग त्याच्यामध्ये आली होती आणि स्टॉकवरती जाऊन पोहोचलेलं आहे. हे ब्रोकिंगचे स्टॉक डिपॉझिटरी, त्यामध्ये CDSLचा स्टॉक होता, त्याच्यामध्ये पण छान बाईंग आहे सध्या. आणि स्विंग ट्रेडिंग करताना पण एक परफेक्ट लेवलला एक प्राइजेक्शन बघून स्विंग ट्रेडिंग जर केली ना तर छान प्रॉफिट मिळत असतं. पण तुम्हाला चार्टवरती लेवल समजला पाहिजे, तुम्हाला ट्रेंड समजला पाहिजे, कोणत्या जागेवरती मला बाय करायचं आहे, कोणत्या जागेवरती रिस्क माझी किती असते हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे जर तुम्ही केलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतात. या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत चला मार्केटमध्ये. ठीक आहे, आत्तापर्यंत तर मी मार्केटमध्ये बुलिशच आहे. स्ट्रक्चर जे बनलेलं आहे इथं मार्केटचं ते बुलिशच आहे. ठीक आहे, मग आता आपण काही महत्त्वाचे लेवल बघूया 5 मिनिटांच्या टाईम फ्रेमवरती. ठीक आहे, 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये आपण जाऊया आणि महत्त्वाचे लेवल बघण्याचा प्रयत्न करू. हे बघा सकाळच्या वेळेला मार्केट बघा कुठे ओपन झालं होतं, ह्याच लेवलच्या आसपास. इथे ही जी लेवल दिसते इथे ओपन झालं, त्यानंतर वरती पण गेलं 10 मिनिटांमध्ये आणि पुन्हा मार्केट एक निगेटिव्ह प्राइजेक्शन बनवत खाली आलेलं होतं आणि एक सपोर्ट लेवलला बघा इथे बाउन्स घेतला होता मार्केटने इथे. त्यानंतर इथून एक पॉझिटिव्ह प्राइजेक्शन बनवत मार्केटवरती गेलेलं होतं. मग हा ट्रेंड कोणता होता मार्केटचा समजतंय. तुम्ही जेव्हा इंट्राडे करत असतात, जे ऑप्शन ट्रेडर असतात, सक्सेस का होत नाही माहिती का, ते एक ट्रेंडिंग मूव पकडू शकत नाही. मार्केट कोणत्या दिशेने जाणार त्यांना ते दोन्ही साईडने फसवणार. मार्केट वरती पण जाणार खाली पण जाणार, एक ट्रेंड त्याचा बनून राहतच नाही. इथे बघा आता सकाळच्या वेळेला जसं मार्केटवरती गेलं, कोणी म्हणेल आता 2 कॅन्डल बनल्या मार्केटवरतीच जाणार, ते मार्केटवरतून शॉर्ट झालं, एक निगेटिव्ह प्राइजेक्शन बनवत खाली आलेलं होतं. मग हा ट्रेंड कोणता झाला, आता ताबडतोब याला आपण म्हणणार डाऊन ट्रेंड. बरोबर, खाली आल्यानंतर पुन्हा एक डबल बॉटम फॉर्मेशन तयार केलं मार्केटमध्ये, इथे पुन्हा एक डबल बॉटम फॉर्मेशन तयार झालं. मग आपण काय म्हणणार, इथे मार्केट जात आहे अप ट्रेंडमध्ये. हे झालं मार्केटचा ट्रेंड, ताबडतोब चेन अप ट्रेंड. आता कोणी जर पुट बाय करून बसलेला असेल ती व्यक्ती म्हणणार की नाही मार्केट खालीच जाणार आता, पण मार्केटने रिव्हर्सल देऊन टाकला. किंवा एखाद्या व्यक्तीने ते ब्रेकआउटला एंट्री घेतलेली, रिस्क रिवॉर्डनुसार त्याने जर प्रॉफिट बुक केलं नाही. मी नेहमी सांगतो ना की रिस्क रिवॉर्डला फॉलो करत चला. जरी तुम्ही इंट्राडे करताय किंवा स्विंग ट्रेडिंग करताय, जेवढा आपण लॉस घेतोय ना तेवढं प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण एक्झिट पण होऊ शकतात, काय अडचण आहे. आपण जेवढी रिस्क घेतो तेवढं प्रॉफिट मिळत असेल तर निघालं पण पाहिजे मार्केटमधून बाहेर. असं नाही की मार्केटला देऊन टाकायचं ताबडतोब ते. मग बघा इथे गेल्यानंतर मार्केट पुन्हा खाली येऊन गेलं, पुन्हा इथून रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न केला. ही निगेटिव्ह प्राइजेक्शन होती पण मार्केट नाही गेलं वरती, नंतर पुन्हा निगेटिव्ह प्राइजेक्शन बनवत खाली, पुन्हा मार्केटचा ट्रेंड कोणता, डाऊन ट्रेंड. मग मला सांगा तुम्ही मार्केटचा ट्रेंड कोणता आहे इथे इंट्राडेमध्ये, ग्लिच येत आहे पूर्ण. तुम्हाला लक्षातच येत नाही इथे की मार्केट वरती जात आहे खाली जात आहे. तुम्ही मार्केट खाली जात असताना बघतात, काही जणांना सवय असते ती, ते स्वतःला कंट्रोलच करू शकत नाही. मार्केट वरती चाललं ते म्हणतील आता वरती चाललं, कॉल बाय करतो, कॉल बाय केला ते मार्केट खाली येऊन जातं, लॉस द्यायला लागतं पुन्हा त्यांना. पुन्हा वरती जायला लागलं की ती व्यक्ती पुन्हा कॉलमध्ये घुसते, पुन्हा मार्केट खाली येऊन जातं. अशा पद्धतीचे मूव इंट्राडेमध्ये येत असतात. मग बघा हे स्ट्रक्चर तुम्हाला समजूनच जाणार की इंट्राडेमध्ये हे स्ट्रक्चर कसं होतं. पूर्ण साईडवेजच मार्केट जिथे ओपन झालेलं आहे जवळजवळ तिथेच क्लोज देऊन टाकलेलं आहे मार्केटने. आपण म्हणू शकतो की मार्केट साईडवेज होतं. मग आता उद्याच्या दिवशी महत्त्वाच्या लेवल कोणत्या, ह्या आपल्याजवळ ज्या आहेत आपण ड्रॉ केलेल्या आहेत त्याच आपल्यासाठी महत्त्वाच्या लेवल असणार. म्हणजे मार्केट पुन्हा जर उद्याच्या दिवशी फ्लॅट ओपन होत असेल तर मार्केटसाठी ही लेवल पण महत्त्वाची. अजून पण बघा या लेवलला बायर आणि सेलरची ॲक्टिव्हिटी बघा तुम्ही, 24,638. ही लेवल अजून पण आपल्यासाठी काम करतेच आहे. ही एक रेजिस्टन्स बनेल. इथं दिसतंय तुम्हाला, इथे पण रिजेक्शन आलेलं होतं, इथे पण आलेलं रिजेक्शन, त्यानंतर मागे पण जर बघितलं तिथं पण रिजेक्शन आलेलं होतं. तर ही लेवल अजून पण काम करते की मार्केट फ्लॅट ओपन झालं ह्याच लेवलला तर ही लेवल एक रेजिस्टन्सचं काम करेल. मग बघायचं आहे आपण की मार्केट ह्या लेवलला ब्रेक करत आहे का. ही जी निगेटिव्ह प्राइजेक्शन वरतून बनत होती, हे जे फॉर्मेशन बनत होतं याचं ब्रेकआउट मिळतं आहे का. म्हणजे फ्लॅट ओपन झालं, ह्या रेजिस्टन्सच्या वरती मार्केट थांबतं आहे का. थांबत असेल तर पुन्हा ते ट्रेंडला चेंज करेल येतं. मार्केट जर ह्या रेजिस्टन्सच्या वरती थांबत असेल तर पुन्हा ते वरती जाऊ शकतं. मग पुन्हा वरती येणारा एक हर्डल म्हणजे 24,663, ही लेवल पण एक रेजिस्टन्स असेल. त्यानंतर 24,689,
ही पण लेवल एक रेजिस्टन्सचं काम करेल आणि त्यानंतर 24,721 ही लेवल पण इथे रेजिस्टन्सचं काम करेल. बघायचं आहे मग असं स्ट्रक्चर बनवत मार्केट वरती जातं आहे का. तुम्हाला प्राईजला रीड करायचं शिकावं लागेल. प्राईज प्रत्येकाला रीड करताच आली पाहिजे. चार्ट बघणं म्हणजे काय, फक्त बहुतेक जणांचा गैरसमज काय होतं, फक्त चार्ट बघायचे. चार्ट बघायचे असं नाही की फक्त चार्ट असं समोर आणायचा आणि सोडून द्यायचा. त्याला बघायचं आहे की एक बायर आणि सेलर काय करतो इथे. ठीक आहे, बाईंगचं प्रेशर जास्त आहे की सेलिंगचं प्रेशर जास्त आहे. मार्केट इथून रिव्हर्सल देऊ शकतं की ते कंटिन्युअसली खाली जाऊ शकतं. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. जसं आता हे स्ट्रक्चर बनलेलं आहे, मी बोलणार की मार्केट जेव्हा टॉपपासून खाली आलं होतं हे सेलिंग प्रेशर मला थोडं कमी होताना दिसलं होतं शेवटी. मग आता त्याचं इथे कंटिन्युएशन होतं आहे. हे मला समजायला पाहिजे. हे असतं रीडिंग. बहुतेक जणांचा गैरसमज होता की फक्त चार्ट पाहिले की आपल्याला समजतं. असं नाही. ते जे बारकावे असतात ना चार्टवरती ते शिकण्याचा प्रयत्न करायचा आपण. हे मार्केट इथून, आता हे मी म्हणतोय की मार्केट इथून वरती जायला पाहिजे का, हे रेजिस्टन्स असतात. रेजिस्टन्स म्हणजे काय, हा एक सेलरचा झोन असतो, त्याच्यावरती मार्केट थांबतं. याच्यावरती या ठिकाणी बाहेर आलेले मार्केटमध्ये बाहेर आले म्हणजेच काय, मार्केट इथून वरती निघून जाणार आणि सेलिंग प्रेशर इथे कमी होणार मार्केटमध्ये. मग हे जे स्ट्रक्चर बनतं पुन्हा हायर हाय हायर लोचं बनतं. इथे हायर हाय हायर लोचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने ते बनत जाणार. आणि मार्केटसाठी सपोर्ट जर म्हटलं चांगला तर कोणता असेल तो 24,575 ही लेवल, जिथे मार्केटने आजच्या दिवशी पण बाउन्स घेतलेला बघा. हा एक झोन आहे, ही एक लेवल असेल. हा एक झोन जर म्हटला, हा मार्केटसाठी काय असेल, सपोर्ट 24,575. आता उद्याच्या दिवशी जर मार्केट ह्या सपोर्टला ब्रेक करत असेल, या सपोर्टला जर ब्रेक केला मार्केटने, तर मग मार्केट इथे खाली जाऊ शकतं. आता हा झोन असेल, हा आपल्यासाठी पुन्हा रेजिस्टन्स, ही लेवल रेजिस्टन्स, ही लेवल सपोर्ट बनेल आपल्यासाठी. हा एक झोन. अशा पद्धतीने जर मार्केट मग या सपोर्टच्या खाली जात असेल, फ्लॅट म्हणा किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं आणि या सपोर्टला जर ब्रेक करत असेल मार्केट, तर मग ते निगेटिव्ह प्रायजेक्शन या ठिकाणी बनू शकतं. सेलिंग प्रेशर वाढू शकतं. इथे सेलिंग प्रेशर ते वाढू शकतं. मग नेक्स्ट सपोर्ट कोणता असेल, 24,544चा. हा मार्केटसाठी असणार सपोर्ट. पहिला सपोर्ट म्हणजे 24,575. हा ब्रेक व्हायला नको सपोर्ट, याच्या खाली यायला नको मार्केटने. आणि एक मोठा सपोर्ट जर म्हटला तो म्हणजे एक सायकोलॉजिकल सपोर्ट 24,500. ही लेवल असते एक सायकोलॉजिकल सपोर्ट. आणि एक रेजिस्टन्स होता आपल्यासाठी पहिले. ही लेवल म्हणजे 24,500 एक रेजिस्टन्स, जो इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला होता ना, त्याची नेकलाईन जर म्हटली तर ती 24,500ची होती. ती लेवल आपल्यासाठी आता सपोर्टचं काम करत जाणार. पहिले ती रेजिस्टन्स होती, ती आता बनलेली आहे सपोर्ट. त्याच्या खाली मार्केटने जायला नको. इथे जरी जात असेल, एक डीप दिला समजा आणि तिथून एक छान रिव्हर्सल मिळाला आणि मार्केटने क्लोज देऊन टाकला 24,800वरती डायरेक्ट, एक शार्प बाईंग आली तिथून, तर ते स्ट्रक्चर अजून चांगलं असेल. मग म्हणजे बरोबर मार्केट एक हायर आहे हायर लोज, हायर आहे हायर लोज असं स्ट्रक्चर बनवतच वरती जाणार. लक्षात येतं आहे सर्वांना. हे आपण काय बघतोय मार्केटचा ट्रेंड, की एक फ्लॅट ओपन झाल्यानंतर मार्केट कसं जाऊ शकतं वरती आणि कसं खाली येऊ शकतं. आता ते जर जास्त गॅप अप ओपन होत असेल तर मग काय होऊ शकतं मार्केटमध्ये. मग ह्या ज्या लेवल असतात ते आपल्यासाठी नंतर सपोर्टचं काम करत असतात. ठीक आहे, 2 दिवस मार्केट जर बघितलं आपण, ते खाली शिफ्ट होताना दिसते आपल्याला. हे बघा, इथून जर बघितलं आपण म्हणत पण होतो नॅरो रेंज पण ते कुठे जाऊ शकतं, ते नंतर ब्रेकडाऊन देऊन टाकलं. बघा इथे हे स्ट्रक्चर बघितलं मार्केटचं, हे दिसेल तुम्हाला. हे खाली शिफ्ट होत चाललेलं आहे मार्केट. हे 2 दिवसांमध्ये हे असं शिफ्ट होत चाललेलं आहे. मग मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर ते इथे ब्रेकआउट पण देऊन वरती जाऊ शकतं, किंवा हा महत्त्वाचा सपोर्ट आहे मार्केटमध्ये, हा जर ब्रेक झाला तर मार्केट खाली पण जाऊ शकतं. हे हळूहळू शिफ्ट होताना दिसते आपल्याला. पण सेलिंग प्रेशर आपल्याला बघायचं आहे, बायर आणि सेलरची ॲक्टिव्हिटी. सेलिंग प्रेशर इथे कमी दिसतं आहे. म्हणजे एक प्रकारे मार्केट काय घेतं, इथे पॉज घेतं आहे. ते पॉज घेऊन कंटिन्युएशन पण करू शकतं. कंटिन्युएशन कोणतं, की डेलीची कॅन्डल अशी मोठी बघा एक डेली टाईम फ्रेममध्ये, आणि ह्या 2 छोट्या कॅन्डल. कंटिन्युएशन म्हणजे इथे एखादी अशी बुलिश कॅन्डलचं फॉर्मेशन होऊ शकतं. म्हणजे जो अपट्रेंड चालू आहे ना मार्केटचा, त्याचं इथे काय होऊ शकतं, कंटिन्युएशन. त्याचं इथे कंटिन्युएशन होऊ शकतं. समजलं लेवल सर्वांना. आणि मार्केटमध्ये काम करताना सेफ काम करत चला. नेहमी सांगत जाणार तुम्हाला, बहुतेक जण शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात. कोणाला बाय सेल करता येत नाही. बाय केलेला असेल तर त्या व्यक्तीला ते स्टॉक सेल पण करता येत नाही. ती व्यक्ती स्विंग ट्रेडिंग करते, म्हणते मी स्विंग ट्रेडिंग करते. अहो, तुम्हाला तुम्हाला बाईंग सेलिंगच जमत नाही, काय स्विंग ट्रेडिंग करताय तुम्ही. तुम्हाला विचारलं कोणत्या ट्रेंडमध्ये स्टॉकला बाय केलेलं होतं, ती व्यक्ती म्हणते ट्रेंड कोणता असतो, ते काय असतं, तुम्ही स्विंग ट्रेडिंग करतात. एखाद्या व्यक्तीला विचारलं
कोणता सपोर्ट आहे या स्टॉकमध्ये, ती व्यक्ती म्हणते कोणता सपोर्ट. सपोर्ट काय असतं? एखाद्या व्यक्तीला विचारलं रेजिस्टन्स, ती व्यक्ती म्हणते रेजिस्टन्स काय असतं, सांगा या स्टॉकमध्ये सप्लाय झोन कोणता आहे. ती व्यक्ती म्हणते सप्लाय झोन म्हणजे काय, आणि तुम्ही स्विंग ट्रेडिंग करतात. ती व्यक्ती स्विंग ट्रेडिंग करते, ती व्यक्ती सांगते पण वरून की मी स्विंग ट्रेडिंग करतो म्हणून. अहो मग स्विंग ट्रेडिंग करताय तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत पाहिजे ना सर्व, यांचं नॉलेज तर तुमच्याकडे असायला पाहिजे, बरोबर. तुमच्याकडे हे नॉलेज नसताना जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल ना, 1-2 वेळेला असं रँडम प्रॉफिट तुमचं होऊन जाणार. तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे, जे जे व्हिडिओ बघतील त्यांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की विदाऊट टेक्निकलचं आपण स्विंग ट्रेडिंग करू शकतो का, आणि आपण ते करायला पाहिजे का. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे द्यायची तुम्ही. पहिलं म्हणजे काय, विदाऊट टेक्निकलचं आपण स्विंग ट्रेडिंग करू शकतो का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे आणि आपण ती स्विंग ट्रेडिंग केली पाहिजे का, स्विंग ट्रेडिंग आपण केली पाहिजे का. जर आपल्याकडे त्या गोष्टींचं नॉलेजच नाही तर आपण स्विंग ट्रेडिंग केली पाहिजे का, हा एक प्रश्न. आणि विदाऊट टेक्निकलचं आपण स्विंग ट्रेडिंग करू शकतो का. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायची आहे, ठीक आहे. आणि रिस्क रिवॉर्डला फॉलो करत चला, प्रत्येक लेवल असतात महत्त्वाच्या, त्या लेवलला फॉलो करत चला. मार्केटचा ट्रेंड असतो महत्त्वाचा, त्या ट्रेंडला नक्की फॉलो करत चला, ठीक आहे. तर माझ्या मते तुम्हाला निफ्टीमध्ये लेवल समजलेले असतील, कशा प्रकारे मार्केटवरती जाऊ शकतं, कशा प्रकारे खाली जाऊ शकतं, त्याचं लॉजिक काय असणार, हे सर्व तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट करायला पण विसरू नका. सर्वांनी कॉमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.